स्वामी समर्थ आणि दसऱ्याची गोष्ट. एकदा दसऱ्याच्या दिवशी अनेक भक्त अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. सणाचा दिवस असल्यामुळे मंदिरात गजबज होती. फुलं, हार, नारळ, नैवेद्य आणि सर्व भक्तगण घेऊन आले होते. एक साधा गरीब माणूसही दूरगावाहून स्वामींच्या दर्शनासाठी आला होता. त्याच्याकडे अर्पण करायला काहीच नव्हतं. त्याच्या मनात खूप खंत होती. माझ्याकडे स्वामींना अर्पण करायला काही नाही, मी काय देऊ? तो मनातल्या मनात प्रार्थना करत होता. स्वामी, माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. मी गरीब आहे, पण तुमच्यावर प्रचंड श्रद्धा आहे माझी. तो मंदिरात स्वामींच्या मूर्तीपाशी पोहोचला आणि नतमस्तक झाला. तेवढ्या स्वामी समर्थांचा आवाज आला. काय रे, तुला काय वाटतं? मी फुलं, हार, मिठाई, नारळ यासाठी आहे का? अरे, तू ज्या श्रद्धेने आलास तीच माझ्यासाठी सर्वात मोठं अर्पण आहे. ते ऐकताच त्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवले की स्वामी समर्थ केवळ बाह्य भक्ती पाहत नाहीत, तर अंतःकरणातील श्रद्धा व निष्ठासुद्धा पाहतात. त्या दिवसापासून तो भक्त दरवर्षी दसऱ्याला फुलं वेलींऐवजी आपल्या मनातील शुद्ध भक्तीच स्वामींना अर्पण करू लागला. तात्पर्य: स्वामी समर्थ हे सर्वव्यापी व अंतर्यामी होते. त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातली श्रद्धा आणि भक्ती. दसऱ्याचा सण असो वा कोणताही दिवस, त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेमच सर्वात मोठं अर्पण आहे. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांबद्दल अशाच पोस्ट अजून हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.